तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या, पार्थ, नंदिनी, जीवा यांचं पुन्हा एकदा लग्न होणार असतं. आणि रम्याला ही गोष्ट कळल्यावर सगळ्यांच्या मनात एकच भीती असते की रम्या, वसू लग्नामध्ये काहीतरी गोंधळ घालणार. काव्या, पार्थ आपल्या रूममध्ये असतात. काव्या म्हणते, पार्थ, अहो खरं तर रम्याला एवढे फुटेज देण्याची काही गरज नाही आहे, सोडा तो विषय. नंदिनी, जीवा तिथे येतात. जीवा म्हणतो, नाही काव्या, आपल्याला रम्यावर फोकस करावा लागेल, निदान लग्न होईपर्यंत तरी. रम्या आणि वसू आत्यावरती बारीक लक्ष ठेवावं लागेल, नाहीतर त्या काय करतील काही सांगता येणार नाही. इथे रम्या, वसू रूममध्ये असतात. वसू म्हणते, रम्या, तुला असं वाटतं का की ते चौघं तुझ्यावर विश्वास ठेवतील? रम्या म्हणते, नाही, ते चौघं माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. आई, मी मूर्ख नाही आहे गं, मला पण कळतं. आणि मी तुला आत्ता ठामपणे सांगू शकते, आत्ता या वेळेला ते चौघं माझ्याबद्दलच बोलत असतील. तर इथे ते चौघं रम्याबद्दल बोलत असतात. पार्थ म्हणतो, मला एक सांगा, ज्यांना ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी आपला हात वर करा. काव्या, नंदिनी आपला हात वर करतात. त्यांना रम्या योग्य वाटत असते. त्यांना वाटत असतं की रम्या मूव ऑन झाली आहे, पार्थचा विषय तिने डोक्यातून बाहेर काढला आहे. तर पार्थ, जीवा रम्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. आता रम्या गोड गोड बोलून लग्नामध्ये काही विघ्न तर आणणार नाही ना? काव्याच्या जागी ती पार्थसोबत लग्न तर करणार नाही ना? आणि हे असं झालं तर पार्थ, जीवा, रम्या, वसू यांना कशी शिक्षा देतील हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की काव्या, नंदिनी मुद्दाम जीवा, पार्थ यांना त्रास देण्यासाठी एकत्र काव्याच्या रूममध्ये झोपायला जातात आणि ते जीवा, पार्थ यांना कोंडून ठेवतात. इथे जीवा, पार्थ उदास होऊन रूममध्ये बसून राहतात. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी आनंदाने एकत्र बसलेले असतात. सगळ्यांच्या छान गप्पा वगैरे चालू असतात. मानिनी म्हणते, ए काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी, आता मला तुमच्यामध्ये लुटूपुटीची भांडणंसुद्धा नको आहे. मला तुमच्या चौघांना एकत्र आनंदात असलेलं बघायचे. चला आता उठा, नवऱ्यांनी आपापल्या बायकांसोबत बसायचं आहे, उठा. ते चौघं आपापली जागा बदलतात आणि आपल्या पार्टनरसोबत येऊन बसतात. तर इथे रम्या, वसू रूममध्ये असतात. वसू म्हणते, ए रम्या, ऐकलंस का? ऐक ना जरा, खाली बघ, फिरी फिरी हसतायत. आणि ती आशा खूप माजली आहे. मला तर तिचा एवढा राग आला आहे ना. अगं नाश्त्याला साधं बोलवतासुद्धा येत नाही का आपल्याला? मला तर आहे ना अशा आयुष्याचा कंटाळा आला आहे, वीट आला आहे. असं वाटतं ना हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं लांब. रम्या म्हणते, आई, एकदा लग्न होऊ दे गं. एकदा लग्न झालं ना की तुला लांबच्या प्रवासाला पाठवून देईन. वसू खूप घाबरते. वसू म्हणते, रम्या, अगं काय बोलतेस तू? अगं तुझ्या वागण्या बोलण्याची मला आता भीती वाटायला लागली आहे. कालसुद्धा माझा गळा दाबलास तू. आणि एक गोष्ट मला सांग, एवढा लाल रंग कधीपासून तुला एवढा आवडायला लागला आहे? सारखं लाल रंगाला बघत असतेस. काल गळा दाबत होतीस आणि काल रात्री जेव्हा मी झोपेतून उठले ना तेव्हा बघितलं तू बडबडत होतीस, काहीतरी बोलत होतीस. आणि मी तुझ्याकडे बघितलं त्यावेळेस डोळे तुझे उघडे होते आणि सिलिंगला बघत होतीस. रम्या, काय बोलत होतीस तू? काय बोलतेस तू? सारखी बडबड काय करत होतीस? सांग, काल काय चाललं होतं? रम्या म्हणते, आई, मी काल सेलिंगकडे बघून हाच विचार करत होते की गुपचूप कोणाला तरी मारून टाकलं आणि त्यांची डेड बॉडी लपवण्यासाठी सिलिंगचा वापर केला तर? कसली भारी आयडिया आहे ना, युनिक आयडिया आहे. म्हणजे आजपर्यंत कोणी सिलिंगमध्ये डेड बॉडी लपवलीच नसेल. वसू खूप घाबरते. वसू म्हणते, रम्या, अगं काय बोलतेस तू? दिवसेंदिवस तुझी खूप भीती वाटायला लागली आहे. रम्या म्हणते, आई, खरंच तुला माझी भीती वाटते? अगं तुला जर माझी भीती वाटत असेल ना तर ही चांगलीच गोष्ट आहे. घाबर, अजून मला घाबर. मला हेच हवं आहे. हळूहळू सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल भीती असायला हवी. वसू अजून घाबरते. वसू म्हणते, रम्या, अगं बस झालं, काय चाललं हे तुझं? रम्या म्हणते, आई, आता बास, आता पुढचा विचार करू आपण, मागचं मागे सोडून देऊ. हे बघ आई, 6 महिन्यांचा वेळ मिळाला होता त्या चौघांना. कूलिंग पिरियड होता. तो कूलिंग पिरियड आता संपला आहे. आज शेवटचा दिवस होता. आज त्यांना डिवोर्स घ्यावा लागेल. पण ते चौघं म्हणतील, आम्हाला डिवोर्स नकोय. रम्याच्या मनात नेमकं काय चालू आहे हे वसूला काही कळत नाही, पण तिला रम्याची खूप भीती वाटते. तर इथे खाली सगळे नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात तिथे वकील येतात.
वकिलांना बघून सगळे घाबरतात. वकील म्हणतात, आज 6 महिने पूर्ण झालेत, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? ते चौघं म्हणतात, नाही, आम्हाला डिवोर्स नको आहे. मानिनी म्हणते, नाही, डिवोर्स फाईल केला आहे याचा अर्थ तुम्हाला डिवोर्स घ्यावाच लागेल. ठरल्याप्रमाणे तुमचा डिवोर्स होणार. सगळे घाबरतात. सगळ्यांना वाटतं की हिचं नेमकं काय चाललं तरी काय. विक्रमही तिला साथ देत असतो. आणि तेवढ्यात तिथे नंदिनी, काव्या यांचे आईबाबा येतात. नंदिनीचे आईबाबा म्हणतात, जबरदस्तीचे लग्नातून आता मुक्त व्हायचं आहे. सगळे विचारतात, म्हणजे नेमकं काय बोलताय तुम्ही? नंदिनीचे बाबा म्हणतात, नंदिनी, हे बघ, आम्हाला हे लग्न हवं आहे, पण जबरदस्तीने लग्न झालेलं नको आहे. आत्तापर्यंत कसं होतं, लग्नानंतर होईलच प्रेम होतं, पण आताचं असतं असं नाही आहे. प्रेमानंतर लग्न, कळलं? आता तुमच्या सगळ्यांचा डिवोर्सनंतर पुनर्विवाह होईल, पुनर्मिलन सोहळा होईल, प्रेमाच्या लग्नाचा सोहळा. ते चौघं खूप खुश होऊन जातात. मानिनी म्हणते, चला चला, लग्नाच्या तयारीला लागायचं आहे. काव्या, पार्थ आपल्या रूममध्ये येतात आणि नंदिनी, जीवा त्यांच्या रूममध्ये जातात. त्यांना खूप आनंद होत असतो. ते आपापल्या पार्टनरला मिठी मारतात. आणि तेवढ्यात तिथे मानिनी येते. मानिनी काव्या, पार्थला म्हणते, चला बाहेर, महत्त्वाचं बोलायचे. थोड्या वेळाने सगळे चहा घेत बाहेर बसलेले असतात. आणि लग्न कसं करायचं, स्थळ बघण्याचा कार्यक्रम, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, या सगळ्याबद्दल बोलत असतात. तेवढ्यात तिथे रम्या येते. रम्या विचारते, कुणाचं लग्न? पार्थ म्हणतो, आमचं लग्न. पुन्हा एकदा आमचं लग्न होणार आहे. आणि का? आता यावेळेस पण आनंदामध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे का तुला आणि तुझ्या आईला? रम्या म्हणते, असं नको ना बोलू पार्थ, मी खरंच सांगते, मी मूव्ह ऑन झाले. काव्या म्हणते, रम्या, आम्ही चौघं पुन्हा एकदा लग्न करतोय. या जबरदस्तीच्या लग्नातून आता आम्ही मुक्त होतोय आणि पुन्हा मनापासून एकमेकांसोबत लग्न करणार आहोत, हसऱ्या चेहऱ्याने. रम्या म्हणते, चांगलं आहे ना, मला तर खूप आवडेल. किती छान आयडिया आहे ही. चौघांचंही अभिनंदन मनापासून. मी खरं सांगते, मनापासून आनंद झाला आहे. असं का बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे? पार्थ, अरे मी आधी स्वतःला तुझ्यामध्ये गुंतवून घेतलं होतं, पण जेव्हा तू आणि काव्या एकत्र रूममध्ये गेलात ना, तेव्हाच मी मूव्ह ऑन झाले. माझ्यासाठी सगळं संपलं आहे. मी मागचं सगळं विसरले. अरे जर मला आणि माझ्या आईला तुमच्यामध्ये घेतलंत ना, तर आम्हालासुद्धा खूप आनंद होईल. मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, वाटेल ते थराला गेले, पण मला कळले की पार्थवरती प्रेम करून मी खूप चूक करत होते. पार्थचं प्रेम मिळवण्याच्या नादात मी पार्थलाही दूर गमावून बसले, त्याचा विश्वास गमावला. आमची एवढी छान मैत्री होती, आमची मैत्री गमावली. मी खरंच सांगते, मी मूव्ह ऑन झाले. तुमचं लग्न बघायला मला आनंदच होईल. प्लीज विश्वास ठेवा. रम्या बदलली आहे हे सगळ्यांना पटवून देण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असते, पण सगळ्यांना सारखं मनात डाऊट येतो की रम्या, वसू पुन्हा यावेळेला काहीतरी घोळ घालतील. सगळे विचार करत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.